नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? सगळे मजेतच असणार. मी पूजा आर्या कृष्ण चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज होती विश्वकर्मा जयंती. तर सर्वजणी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी आलो होतो, कारण इथे जवळच शेलार सभागृह म्हणून एक कार्यालय आहे, तर त्याच्यात हा कार्यक्रम चालू होता. तर आम्ही सर्वजणी गेलो होतो कार्यक्रमाला. त्याच्यानंतर मग आम्ही कॉलनीतल्या सगळ्या मैत्रिणी आम्ही जेवायला बसलो. आम्हाला जेवायला पण सांगितलं होतं त्यांनी. मग आम्ही सर्वांनी जेवण केलं. मी कार्यक्रमहून आल्यानंतर मग आर्या आणि कृष्णा स्कूलवरून आलेल्याच होत्या. मग कृष्णाचं सारखं चालू होतं की मला बिस्किट खायचं आहे, माझं चकोस खायचं आहे. मग आता मी ते दोघांना देत होती. मग किराण्याच्या पिशवीत होतं ते. मग किराणा पण काढायचा होता मला. एका त्या पिशवीतनं डब्यांमध्ये भरायचा होता. मग मी आर्याला म्हटलं तू पण बस. मग आर्या पण बसले. मग आम्ही सर्वजणी ते किराणा रिकामा करत होतो. पिशवीतनं काढून घेतला.
मी किराणा आहे ना थोडा थोडाच आणते, 1-1 किलोचंच आणते, कारण मी जास्त काही किराणा भरत नाही, कारण तो खराब पण होतो आणि एवढा काही लागत नाही. जेवढा लागला की तेवढा आणला जातो. म्हणून मी तेलाच्या 3 पिशव्याच आणल्या होत्या आणि साबुदाणे, शेंगदाणे, मसूर डाळ हे सर्व 1-1 किलोच आणले होते. बाकीचं तर लागतंच ते आपल्याला, पेस्ट वगैरे. त्याच्यानंतर मग मी ज्या गोष्टी जास्त लागत नाही त्या डब्यात भरून ठेवल्या आणि बाकीच्या ज्या लागतात रोज लागतात त्या वस्तू मी सगळ्या बरणीत भरून ठेवल्या. मग नंतर कृष्णाला चोकोस खायचंच होतं. मग नंतर मी तिला दूध गरम करून दिलं आणि ते आणि आर्या दोघीजणी चोकोस खायला लागल्या. हे बघा आता कृष्णाकडून चोकोस खाली पडले. चॉकलेटचा बिस्किट छान लागते खूप. मम्मी त्याचे का टेस्ट करते? नको तूच खा. खूप टेस्टी बिस्किट. हो ना. ते चोकोस घेण्यापेक्षा बिस्किटच घ्यायचं होतं ना. चोकोस काय घेतला? आम्हाला वाटलं नवीन काहीतरी. व्हिडिओला आता इथेच एंडिंग करते. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.